नमस्कार, मी मृणाली पिळणकर. तुम्ही पाहत आहात LS मराठी. दुपारचे 1 वाजतायत. पाहूया आताच्या घडीच्या काही महत्त्वाच्या बातम्या. अजितदादा असताना त्यांच्या घराबाहेर काळी जादू. दादांची ताकद यावी म्हणून काळी जादू करण्याचा प्रयत्न केला का? आमदार रोहित पवारांचा सवाल. सुनील तटकरे आणि प्रफुल्ल पटेल यांना राष्ट्रवादी पक्षाचा ताबा घ्यायचाय, रोहित पवारांचा आरोप. नाशिकमधून राष्ट्रवादीच्या महिला पदाधिकाऱ्यांचं उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवार यांना पत्र. रुपाली चाकणकर यांना महिला प्रदेशाध्यक्ष पदावरून तात्काळ बडतर्फ करा, महिलांची पत्राद्वारे मागणी. भोंदूबाबा अशोक खरातची पनवेलमध्ये 51 गुंठे जमीन. खरातचे नातेवाईकांच्या नावे घेतली जमीन. व्यवहारासाठी कोट्यवधींची रक्कम कुठून आली याची चौकशी सुरू. खरात अल्पवयीन मुली मंत्र्यांना पुरवायचा, विजय कुंभार यांचे गंभीर आरोप. रुपाली चाकणकर यांच्या अटकेची मागणी. भोंदूबाबा अशोक खरात प्रकरण तापलं. अजितदादा निरोप समारंभाच्या फोटोत तुम्ही असायला हवा होते. समारंभाच्या शेवटच्या दिवसाची माझी इच्छा तुम्ही अपूर्ण ठेवली. निरोप समारंभात अमोल मिटकरी भाऊक. रामनवमी निमित्त गोंदिया शहरात भव्य बाईक रॅली. रॅलीत मोठ्या संख्येत युवकांची हजेरी. डोक्यावर फेटा, हातात भगवा ध्वज आणि प्रभू श्रीरामाचा जयघोषाने गोंदिया शहर दुमले. दौंडमध्ये सिलेंडर घेण्यासाठी नागरिकांच्या लांबच लांब रांगा. पाटसमधील गॅस एजन्सी समोर नागरिक रांगेत उभे. कडक उन्हात नागरिक तासनतास रांगेत उभे. साताऱ्यात गॅस एजन्सी समोर नागरिकांची गर्दी. वितरणात दिरंगाईमुळे नागरिकांमध्ये तीव्र नाराजी. प्रशासनाने गॅस वितरण सुरळीत करावं, नागरिकांची मागणी. अहिल्यानगरमध्ये इंधनाचा तुटवडा निर्माण होणार असल्याच्या अफवा. नागरिकांमध्ये संभ्रम आणि भीतीचं वातावरण. पेट्रोल पंपावर वाहनांच्या लांबच लांब रांगा. रत्नागिरीत पेट्रोल नसल्यामुळे पेट्रोल पंप बंद. नागरिकांनी घाबरून जाऊ नये, प्रशासनाचं आवाहन. अफवांवर विश्वास ठेवू नका, प्रशासनाची माहिती. युद्धाचा रत्नागिरीला फटका. या होत्या आताच्या घडीच्या काही महत्त्वाच्या बातम्या. अशाच महत्त्वाच्या बातम्यांसाठी पाहत रहा LS मराठी.